हॅलो एव्हरीवन, तुमच्या सगळ्यांसाठी पुन्हा एकदा सुंदर अशी कविता घेऊन येत आहे. हे कवितेचे लेखन पाठवलं आहे राधिका सपकाळ मॅडम यांनी. राईट, तर राधिका सपकाळ मॅडमांनी ही कविता मांडली आहे की एक मुलीचं जीवन कसं असतं. राईट, एक मुलीच्या भावना त्यांनी या कवितेत आपल्या सगळ्यांसमोर मांडल्या आहेत. राईट, तर चला कविता ऐकूयात आपण. कवितेचं नाव आहे मुलगी असणं सोपं नसतं. ऐकूयात. आई बाबांसोबत सगळेच समजतात, मुलगी म्हणजे परक्याचं धन. आई बाबांसोबत सगळेच समजतात, मुलगी म्हणजे परक्याचं धन. सगळेच विसरून जातात का येथे, तिलाही असतं तिचं स्वतःचं मन. सगळेच विसरून जातात का इथे, तिलाही असतं तिचं स्वतःचं मन. मुलगी आहे म्हणून तिच्याकडे, मुलगी आहे म्हणून तिच्याकडे वासनेच्या भावनेने बघतात सगळे. मुलगीला तुच्छ समजून तिच्याशी भेदभावाने वागतात वेगळे. मुलगी असणं सोपं नसतं, मुलगी असणं सोपं नसतं. सगळ्यांना घाबरून जगावं लागतं. स्वतःचं दुःख सुख विसरून नेहमी लोकांच्या मनासमोर वागावं लागतं. लोकांच्या मनासमोर वागावं लागतं. सगळ्यांशी चांगलं वागूनही, सगळ्यांशी चांगलं वागूनही तिच्याशी चांगलं कोणी वागत नाही. मुलगी आहे म्हणून तिच्याकडे चांगल्या नजरेने कोणी बघत नाही. मुलीचं आयुष्य असतं नेहमी, मुलीचं आयुष्य असतं नेहमी नात्या गोत्यांनी पिंजलेलं. स्वतःची स्वप्ने तोडून सगळी दुसऱ्यांसाठी झिंजलेलं, दुसऱ्यांसाठी झिंजलेलं. घरदार जपण्यासाठी तिला, घरदार जपण्यासाठी तिला सगळ्यांचं मन धरावं लागतं. नाती टिकवण्यासाठी तिला जिंकूनही हरावं लागतं, जिंकूनही हरावं लागतं. मुलगी असणे म्हणजे गुन्हा नाही, मुलगी असणे म्हणजे गुन्हा नाही, हे का कुणालाही कळत नाही. मुलीचं जीवन असंच असतं, सन्मान तिला कधी मिळत नाही, सन्मान तिला कधी मिळत नाही. खूप सुंदर भावूक असे कविता, असं लेखन मॅडमांनी पाठवलंय. राईट, तर एक मुलीच्या काय भावना असतात है ना, कारण की एक प्लॅटफॉर्म असतो. प्रत्येक मुलीला वाटतं की आपल्या भावना प्रेझेंट कराव्या. राईट, करेक्ट. तर ह्या एक छोट्याशा प्लॅटफॉर्म योगेश पटेल ऑफिशियल चॅनल याच्या थ्रू राधिका सपकाळ मॅडम यांनी राईट हे लेखन प्रेझेंट केलं आहे. राईट, सो धन्यवाद मॅम. अशा सुंदर कविता तुम्ही लिहत राहाव्या आणि पाठवत राहाव्या. थँक्यू सो मच एव्हरीवन.